स्लँडला चेंडू आदळलाय आणि आता इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात अखेरीस. आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. कोण जिंकेल? स्ट्राईक एंडला समर्थ कडू तर बॉलिंग करत असताना बॉबी आहेत. 6 बॉल आणि 16 धावांची गरज असताना आता 1 बॉल आणि मॅच येऊन टिपली आहे 6 धावांवरती. स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कोण बनेल या मागचा सिकंदर? 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. छक्काच या मॅचला वाचू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वतःला सांगावं लागेल. मनगटावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. छक्का मारेल का? 1 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. काटाकीर धडधड वाढलंय. बॉल तयार. ओ यावेळी स्ट्रैंड एंड डिलीवर्ड. तभी कहते हैं जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि हा ठोकलाय षटकार आणि सामना अखेर जिंकलाय टीम बॅटिंग करत असताना धनविन 11 अलिबाग या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन समीर आणि टीम. समीर साहेब आपला संघ जिंकलाय. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम कनक 11 बांडूप. हार्ड लक बॉबी. चांगला खेळ राहिलाय. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आणली होती परंतु अगदी बॉल आपण जर पाहिलं तर गुल्लेनला बॅटिंग